सांगितलं आता सदाभाऊनी सांगितलं. हे बघा, हा उद्धव ठाकरे हा सूर्याजी पिसाळाची औलाद आहे. 2019ला या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभाऊंना मुख्यमंत्री होण्याचं बहुमत दिलं होतं आणि तुम्ही अनैसर्गिक अलायन्स केली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी कधी अलायन्स महाराष्ट्रामध्ये झाली होती का? हे सूर्याजी पिसाळाचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. देवाभाऊ या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत. या महाराष्ट्रातील उपेक्षित, वंचित, पीडित, प्रतारित, अपमानित लोक, 18 पगड जातीची लोक, 12 बलुतेदार, भटके विमुक्त, ओबीसी, मायनर ओबीसी, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी आणि मागासवर्गीय यांचे हृदय सम्राट आहेत देवाभाऊ. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलला आणि कुठलं स्टेटमेंट केलं याला काडीचं महत्व नाही. हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहे. 2019ला त्यांनी देवाभाऊंचा घात केला. महाराष्ट्रातल्या जनतेने भरघोस मतदान देऊन 237 आमदार महायुतीचे दिले. पुन्हा देवाभाऊ महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आले आणि पुन्हा काल आषाढी एकादशीची म्हणजे आजच पाटे आज पुन्हा एकदा देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये पांडुरंगानंच तो दिलेला आशीर्वाद आहे.